वेलकम टू द कोमल्स किचन अँड ब्लॉग्स। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आप्पेची रेसिपी। तर एकदम सिंपल आहे आणि एकदम टेस्टी आप्पेची रेसिपी आहे। तर इडली आणि डोशाचं हे बॅटर आहे, तर म्हटलं चला आपण याचे आप्पेच बनवू। तर इथे मी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मी उडीद डाळ भिजवत ठेवून त्याचा अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं। फक्त मी एक मिरची ॲड केलेली आहे, हिरवी मिरची, म्हणजे बॅटर बघा किती सुंदर आपलं तयार झालेलं आहे। तर चला आपण आता रेसिपीला स्टार्ट करू। तर त्यासाठी मी घेतलेली आहे कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 2 मीडियम साईजचेच कांदे आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। एकदम कोवळी अशी बघून मी हिरवी मिरची घेतलेली आहे, म्हणजे जास्त तिखट होणार नाही। जर तुमच्याकडे आणखी काही व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता। तर माझ्याकडे जेवढे होते त्या पद्धतीने मी ॲड करत आहे। तर होईल तेवढे बारीक कट करून घ्यायचे आहे। तर बघा जास्तीत जास्त बारीक साईजमध्ये सर्व कट करून घ्यायचं। तर बघा इथे मी कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो कट करून घेतला। आता कांदा कट करून घेत आहे। तर कांदा सुद्धा आपल्याला एकदम बारीक असा कट करायचा आहे। तर बघा इथं मी सर्व कट करून घेतलेला आहे एकदम बारीक साईजमध्ये। तर हे सर्व आपल्याला बॅटरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर बघा टोमॅटो पहिला मी ॲड करून घेतला, त्यानंतर मिरची ॲड केली, त्यानंतर कोथिंबीर आणि नंतर कांदा ॲड करून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही झटपट असे आप्पे बनवू शकता। एकदम सिंपल रेसिपी आहे। तर त्यानंतर ॲड करायचं चवीनुसार मीठ आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता इथे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आप्पेसाठी। तर इथे मी आप्पे पॅन घेतलेला आहे, त्यावरती तेल ॲड करून घ्यायचं। तेल व्यवस्थित आप्पे पॅनला सगळीकडे पसरवून घ्यायचं। त्यानंतर आपलं बॅटर ॲड करायचं। बॅटर ॲड केल्यानंतर झाकण ठेवायचं। 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहेत। तर बघा एक साईडने मस्त आपले आप्पे भाजून झालेले आहेत। त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे आप्पे भाजून घेऊ। तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। लो फ्लेमवरती आपण दोन्ही साईडने व्यवस्थित आप्पे भाजून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही आप्पे करून बघा। तेल सुद्धा तुम्हाला जास्त लागणार नाही, एकदम कमी तेलामध्ये आप्पे आपले तयार होतात। तर बघू शकता इथे मस्त आपले आप्पे रेडी झालेले आहेत। तर बघा एकदम झटपट अशी आप्पेची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।